बिहारनंतर पुन्हा महाराष्ट्राकडे येऊया। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यभरातून रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांचे मोठ्या अपेक्षेने मदतीसाठी फोन येत असतात। मात्र अलीकडे काही फेक कॉलच्या माध्यमातून पैशांसाठी त्यांची दिशाभूल करण्याचे प्रकारही समोर आले। असाच एक प्रकार अकोल्यातून समोर आलाय। यामध्ये संबंधित व्यक्तीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदतीसाठी धावून गेलेले शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केलाय। नेमका काय प्रकार आहे पाहूया। साहेब, अकोला वाशिम मार्गावर मोठा अपघात झालाय। यात 3 जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झालेत। आम्ही सगळे ठाण्याचे आहोत। आम्हाला काहीच समजत नाहीये। कृपया तुम्ही आम्हाला मदत करा। एका अज्ञात फोन नंबरवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आलेला हा फोन। संवेदनशील असलेल्या एकनाथ शिंदेंनी तात्काळ पक्षाचे अकोल्यातील माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना फोन केला आणि सर्व ती मदत करण्याचे आदेश दिले। आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी तातडीने शिंदेंना फोन करणाऱ्या व्यक्तीला फोन केला आणि ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह फोनवरून सांगितलेल्या ठिकाणी रवाना झाले। तेव्हा त्याला विचारलं, तो फोन नंबर मी तुम्हाला देतो। त्या फोनवर मी सातत्याने फोन करत होतो। तो माणूस सांगत होता की साहेब आम्ही घाबरलेलो आहोत, आम्हाला काहीच कळत नाही, आम्ही कुठे आहो, परंतु आम्ही वाशिम रोडवर आहो, 3 मेले मी वाचलो, 3 मेले मी वाचलो। त्याच्या फोन नंबरवर मी सातत्याने फोन करत होतो। तो म्हणत होता की आम्ही 10 किलोमीटरवर आहे, कधी म्हणत होता नाही साहेब आम्ही 15 किलोमीटरवर आहे। नंतर त्यांनी शेवटी सांगितलं की तुम्ही समृद्धी 10 किलोमीटर राहिला। म्हटलं बाबा हा ॲक्सिडेंट कुठे झाला, हा माणूस बाहेरगावाच्या कदापि असावा, त्याला माहीत नसेल। तर मी जिल्हाप्रमुख अश्विन नवले आणि इतर सर्व आपले कार्यकर्ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही तात्काळ त्याच्या मदतीला धावलो, परंतु तो माणूस कुठंच आम्हाला सापडला नाही। बाजोरियांकडून फोनाफोनी सुरू होती। ज्या क्रमांकावरून उपमुख्यमंत्री शिंदे यांना फोन आला त्याच्याशी बाजोरिया सतत फोनवरून बोलत होते, पण ती व्यक्ती प्रत्येक वेळी चुकीची माहिती देत असल्याचं बाजोरियांच्या लक्षात आलं। त्या व्यक्तीनं न भेटता मदतीसाठी फोन पेचे स्कॅनर आणि नंबर बाजोरियांना पाठवले, त्यांच्याकडे पैशांची मागणी केली। सामान्य रुग्णालयामध्ये डीनला फोन लावला, सर्व यंत्रणा कामाला लावली, पण तो कुठेही कोणीच मेला नव्हता, कोणताही ॲक्सिडेंट झाला नव्हता। त्या माणसाने जी चाल आणि नाटकं केले हे अयोग्य आहे। अशा प्रकारे जर लोक करत असतील तर खऱ्या अर्थानं कोणाला मदत करावी आणि आपण काय सहनिशाच करत बसावा का की व्हिडिओ कॉल कर रे बाबा, आम्हाला दाखव रे बाबा। काय हे जर हे केले असते तर एखादा खऱ्या अर्थानं एखादा लाभार्थी किंवा शक्य नसेल लोकांना मदत करता येणार। खूप म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर असतात, मात्र त्यांच्या याच स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न अशा काही ठगांकडून केला गेला। त्यामुळे अशा प्रकारच्या प्रवृत्तींवर वेळीच आळा घालणं गरजेचं आहे। उमेश अलोने, ABP माझा, अकोला।